तर आम्ही एक रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आता. तिथे वडापाव मिळतात. 2 वडापाव तुम्ही घेतले तर ते 1399ला मिळते. साधारण लाईक $450 रुपयांना एक वडापाव मिळतो. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. तर आज आहे सॅटर्डे मॉर्निंग आहे, सगळ्यांची सुट्टीचा दिवस. तर आज आम्ही ठरवलं की चला आरवचा वाढदिवस येतोय, तर त्याच्यासाठी मस्तपैकी आपण त्याचे जे डे केअरला द्यायचे गिफ्ट बॅग आहेत म्हणजे कॅन्डी बॅग्स आहेत त्या आपण रेडी करून घेऊया. तर यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची खरेदी आम्ही आधीच केलेली होती. जसं की पॅकिंगची जेवढी ॲक्सेसरीज होत्या त्या सगळ्या मी ऑनलाईन मागवलेल्या. कॅन्डीज, चॉकलेट्स हे आम्ही स्टोअरमधनं कॉस्कोमधनं आणूनच ठेवले होते. आता वेळ होती याला व्यवस्थित असेंबल करण्याची, तर मी सगळं काही व्यवस्थित पॅक करून घेते. प्रत्येक बॅगमध्ये एक सरप्राईज गिफ्ट आहे मुलांना आणि त्या व्यतिरिक्त आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या कॅन्डीज. अशा मस्तपैकी मी जवळपास 35 बॅग्स आहेत त्या रेडी करून घेतल्या आहेत. काही बॅग्स आहेत त्या आरवचे जे क्लासमेट्स आहेत त्याच्या वर्गात जी मुलं आहेत त्यांच्यासाठी रेडी केलेल्या आहेत आणि बाकीचे आहेत ते त्यांचा डे केअरच्या बाकीच्या मुलांना देण्यासाठी आहेत. तर अशा व्यवस्थित मी सगळ्या बॅग्स इथे पॅक करून घेते आणि छान असं व्यवस्थित त्याचा रेडी करून ठेवून देते. या तयाऱ्या मी वेल इन ॲडव्हान्स याच्यासाठीच करून घेते जेणेकरून लास्ट मोमेंटला जास्त घाई होणार नाही आणि सगळं काही व्यवस्थित रेडी राहील. तर तुम्ही इथे बघू शकता सगळं काही व्यवस्थित पॅक झालेलं आहे आणि दिसायला भरपूर छान वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कॉमेंट करून मला सांगा आणि अशा छान छान व्हिडिओज आणि आयडियाजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर ही क्लिप आहे आरवच्या वाढदिवसाची. अर्ली मॉर्निंग झालेली आहे आणि सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आम्ही आरवची तयारी करून घेतली आहे. बघायला गेलं तर आज आरवची सुट्टीसुद्धा करता आली असती, पण हा आरवचा डे केअरमध्ये पहिला वाढदिवस असणार आहे. स्पेशली म्हणजे आपल्या मित्रांसोबत पहिला वाढदिवस असणार आहे आणि तो स्पेशल असावा याची आम्ही सगळी काळजी घेतलेली आहे. तर इथे सगळे पॅक्स केलेले गिफ्ट आहेत ते बॅगमध्ये मी व्यवस्थित घेतलेले आहेत. त्या व्यतिरिक्त केक आणि बाकीची कटलरी आहे ती सगळी व्यवस्थित पॅक करून आम्ही निघाले आरवला सोडण्यासाठी डे केअरला. तर हा त्याचा वाढदिवस सगळ्यात स्पेशल व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि तो आपण पूर्ण दिवसभर छान असा सेलिब्रेट करणार आहोत. तर चला व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर आज आहे एप्रिल 7 आरवचा वाढदिवस. तर आम्ही नेमकंच त्याला डे केअरला ड्रॉप केलेला आहे आणि आता निघालोय घरी जाण्यासाठी. सो थोडंसं आजचा दिवस एकदम खूप धमाल मस्ती असणार आहे. स्पेशल डे आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि आरवसाठी सुद्धा. ॲज अ पॅरेंट्स म्हणून आमचेही 3 वर्ष झालेले आहेत. सो आमचाही वाढदिवस आहे ॲज अ पॅरेंट्स आणि आरवचा पण वाढदिवस आहे. सो वी ऑल आर व्हेरी एक्साइटेड आणि खूप काही आपण खूप आधीपासूनच प्लॅन करत असतो आपल्या मुलांचा वाढदिवस छान होण्यासाठी. तशीच आमची लगबग चालूच असते. सो जसं की तुम्ही बघताय आतापर्यंत आणि आजचा दिवस पण असाच खूप आनंददायी जाणार आहे आणि भरपूर ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. अशा सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत ज्याच्यात आरवला सगळ्यात जास्त आनंद होईल आणि तो खुश म्हणजे आम्ही खुश. सो चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि आरवचा बर्थडे एकदम धूमधाम मध्ये सेलिब्रेट करूया. घरी जाता जाताच अजून एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे गाडीमध्ये गॅस भरणं. ते केलं. पेट्रोल पंपवर थांबलेलो थोडा वेळ आणि त्यानंतर मग आलोय घरी आल्याच्या नंतर सगळ्यात आधी लागलो आम्ही डेकोरेशनच्या तयारीला. कारण की सिम्पलचं का असावं पण असं स्पेशल वाटलं पाहिजे दिवस, त्यासाठी थोडंसं डेकोरेशन तर झालंच पाहिजे. म्हणून इथे आम्ही घरच्या घरीच मस्तपैकी असं बर्थडे डेकोरेशन करतोय. सो इथे मी सगळी थीमप्रमाणे शॉपिंग आहे ती आधीच करून ठेवली होती. तर चला डेकोरेशन करून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते आणि मग मला सांगा की तुम्हाला माझं हे घरी केलेलं डेकोरेशन कसं वाटलं. जसं आम्ही आरवला सोडून आलो मित्रांनो, त्यानंतर मग घरी आल्याच्या नंतर डेकोरेशन करायला लागलेलो. अवधूतने मला सगळे बलून्स फुगवून दिलेले. तर आता ना मी डेकोरेशन करून घेतलेलं आहे. मस्त सिंपल छान वाटतंय खूपच. आणि ना आता त्याचे मला गिफ्ट आहेत ते सगळे रॅप करायचे. तर पटकन त्याचे गिफ्ट रॅप करून घेते. तर आज आम्ही लवकरच त्याला पिक करणार आहोत डे केअरमधनं, जेणेकरून त्याचं फक्त बर्थडे सेलिब्रेशन तिथे होऊन जाईल आणि त्यानंतर मग आपण घरी येऊन त्याचं पुन्हा एकदा बर्थडे सेलिब्रेशन करूया घरी. सो त्याच्या आधी मला ना
त्याच्यासाठी सगळा सेटअप करून ठेवायचा आहे, जेणेकरून तो आला की एकदम छान सरप्राईज झाला पाहिजे आणि त्याला भरपूर आवडेल असं हे बलूनचं डेकोरेशन वगैरे केलेलं. आणि स्पेशली त्याचे गिफ्ट आहेत ते अजून आम्ही त्याला दिलेले नाही आहेत, तर ते रॅप करून आता मी तिथेच ठेवून देते, जेणेकरून त्याला आल्यावर ते सगळे गिफ्टसुद्धा मिळतील. मग आपण पुन्हा घरी केक कटिंग करू आणि संध्याकाळी नंतर बाहेर जाणार आहोत. आणि ही सगळी तयारी चालू असताना माझं जेवणाची सुद्धा तयारी इथे चालू आहे. तर सध्या तरी आता दुपारी आम्ही एकदम नॉर्मल असं काहीतरी जेवण म्हटलं की पटकन बनवावं, सो ते बनवायची तयारी माझी इथे चालू आहे. ती पण होऊन जाईल लगेच. थोडंसं जे डेकोरेशनचं काम आता उरलेलं आहे ना ते कंप्लीट करून घेऊया आणि त्यानंतर जेवणाची सुद्धा तयारी करते, कारण की संध्याकाळी तर जेवण आपलं बाहेरच होणार आहे. पण दुपारचं जेवण म्हटलं की काहीतरी सिम्पलचं असं घरच्या घरी खाऊन घेऊया, तर त्याची पण तयारी चालू आहे. तर मस्त वरण भात भाजी चपाती सगळं असं व्यवस्थित जेवण पटकन बनवून घेते. तर आता वाजलेले आहे 12:30 आणि अवधूत गेलेला आहे आरवला आणायला डेकेरला. सो जोपर्यंत ते येतील तोपर्यंत मी पटकन आहे ना भाजीला आणि डाळीला फोडणी देऊन घेते. तोपर्यंत आपलं साईड बाय साईड जेवण होईल. मस्तपैकी सगळी तयारी माझी वेळेत झालेली आहे. सो चला पटकन मी भाजी आणि डाळीला फोडणी देते आणि मग तुम्हाला भेटते. Did you like the decoration? Sure, but no, not yet. Wait, first we have to cut the cake. How many gifts did you get? 2, 3. Wow. Are you happy? First you're gonna cut the cake. No, she's so lazy at the cake. That was in the daycare. Now we have to cut at the home. Da 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 da. Hello, how you doing? Thank you, thank you, thank you. Can you say thank you to Mama? Thank you, 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 thank you. Yay! High five! Thank you, 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 thank you.
How's the gift? I'm gonna play with this. Sure. I'll play, Papa. Oh, This is for you. This is for me. okay. Happy birthday, dear Arrow. Happy birthday to you. तर मित्रांनो झालेली आहे आता दुपार आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. आरवचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आपल्याला आणि मस्तपैकी इथे सगळी तयारी केलेली आहे. तर चला आता केक कट करून घेऊया. Happy birthday, Alu. Good job, boy. तर आता केक कटिंगची वेळ आली आहे तर त्याच्या आधी मित्रांनो औक्षण करून घेते. आणि पिल्लू आमचं झालं आता 3 वर्षाचं चक्क. आज थोडीशी तब्येत आहे ना आमची डाऊन आहे कारण की आम्हाला सर्दी खोकला झालेला आहे. तर चला पटकन औक्षण करून घेऊया, केक कटिंग करून घेऊया. One tiny piece of cake to Mama, please. I'm okay. This is tiny. Oh, that's too tiny. Oh, how's the cake, guys? It's yummy. It's yummy. Good job. तर झालेली आहे संध्याकाळ आता आणि जवळपास आहे ना 4:15 वाजतायत आणि आम्ही निघालोय इथून आमच्या घरापासून 15-20 मिनिटावर एक हॅना बेबी म्हणून इंडोर प्ले एरिया आहे तिथे चाललेलो आहोत. हे आम्ही पहिल्यांदाच चाललोय या ठिकाणी. सो याच्या आधी गेलो नव्हतं आणि इकडे आमच्या घराजवळ आहे तिथे आम्ही बऱ्याच वेळा गेलो होतो. तर म्हटलं की चला काहीतरी नवीन एक्सप्लोर करूया आणि तिथे घेऊन जाऊया. आणि राहिलं आजचं तर आज वेदर खूपच वाईट आहे म्हणजे सकाळपासून खूप म्हणजे भरपूर पाऊस पडतोय. सो त्यामुळे ना आम्ही बर्थडे पार्टी होती आरवची ती ठेवलेलीच नाहीये कारण की गेल्या वर्षी सुद्धा असंच झालं होतं. आम्ही शेवटच्या लास्ट मोमेंट पर्यंत वाट बघत होतो की पाऊस नाही पडला पाहिजे जेणेकरून वाढदिवस छान असा आउटडोर सेलिब्रेट करता येईल. पण गेल्या वर्षी सुद्धा झालं नव्हतं. लकीली आम्ही हॉलमध्ये सेलिब्रेट केला त्यावेळेस पण यावर्षी तसं नाही होऊ शकलं. आम्ही या लास्ट वीक पर्यंत वाट बघत होतो की वेदर चांगलं दाखवलं तर मग आम्ही सेलिब्रेट करू आरवचा वाढदिवस खूप छान. पण तसं नाही झालं म्हणून हा लास्ट मोमेंट आहे ना प्लॅन सगळा चेंज झालेला आहे. आम्ही दोघांनी तर सुट्ट्या टाकलेल्याच होत्या आधीपासूनच. तर म्हटलं की चला काहीतरी स्पेशल करूया यावेळेस थोडासा वेगळा सेलिब्रेट करूया वाढदिवस. तर छान आहे त्याचा डे केअरमध्ये वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे. मस्त टीचरने त्याचे व्हिडिओज वगैरे सगळे शेअर केलेत आमच्यासोबत. खूप बरं वाटलं ते बघून कारण की एवढ्या मुलांसोबत त्यांनी पहिल्यांदाच आपला वाढदिवस सेलिब्रेट केलाय. त्यानंतर घरी पण थोडासा छोटासा वाढदिवस सेलिब्रेट केलाय. आता त्याला खुश करण्यासाठी आम्ही निघालोय आता हॅना बेबीमध्ये. तिथे पण खूप छान इंडोर प्ले एरिया आहे तर त्याला खेळायला तिथे खूप आवडेल आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या की ते खूप खुश होऊन जातात. तर त्यासाठी म्हणजे माझ्या मताने हे डिसिजन आमचं बेस्ट राहील कारण की त्याला तिथे खेळायला भरपूर आवडेल. नवीन जागा असल्यावर अजूनही मजा येते. सो तो एक्सप्लोर करेल नवीन जागा. तर चला तिथे जाऊया. आज सकाळपासूनच सूर्यदेवताचं दर्शन झालेलं नाही आहे. वातावरण असंच आहे आभाळ आणि पाऊस त्यामुळे थोडंसं असं डल वाटतंय भर दुपारीसुद्धा. तर चला आता इथे पोचलो आम्ही मॉलमध्ये. आता हे हॅना बेबी जे इंडोर प्ले एरिया आहे ते मॉलमध्ये असल्यामुळे आम्ही थोडं लवकरच आलो आहे कारण की वीकडेजमध्ये मॉल लवकर बंद होतात. तर म्हटलं की चला दुपारी जाऊया म्हणजे जास्त वेळ आरवला थोडा तिथे एन्जॉय करता येईल. तर आता इथे पोचलो आहे आणि आरवची एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे. तर आणि त्याचा आजचा लुक पण मी तुमच्याबरोबर शेअर नाही केला तर तुम्ही इथे बघू शकता. भरपूर क्यूट दिसतोय आरव.
आरवपेक्षा सगळ्यात जास्त आम्हालाच मजा येते. इथे बसून राहावं असं वाटतंय, मस्त निवांत शांत है ना. More. Higher. This is the indoor play area. It belongs to them. We can play together. Yeah, we can play with it. How does it work? It's open. तर निघालोय आता आम्ही इंडोर प्ले एरिया मधनं. आरव मजा आली या. आरवने तर खूप जास्त मजा केली. तर चला जाऊया आता लवकर. तर मित्रांनो आज आम्ही आलोय 4 सीझन करी अँड चाट हाऊसमध्ये. इथे इंडो चायनीज सुद्धा मिळतं. सो लेट्स सी, पहिला मी इंडो चायनीजमध्ये काहीतरी ऑर्डर करते आणि ट्राय करते. तर आम्ही एक रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आता. तिथे वडापाव मिळतात. 2 वडापाव तुम्ही घेतले तर ते $13.99ला मिळतात. $60 एक वडापावला. तर 7 × 60 तर साधारण लाईक $450 रुपयांना एक वडापाव मिळतो. सो आणि स्पेशली इथे पावभाजी पण आहे यांच्या मेन्यूमध्ये. पावभाजी आहे, वडापाव आहे. इथे आरव आणि अवधूतच्या चालल्यात गप्पा गोष्टी. हे आपल्या गप्पा गोष्टी एन्जॉय करतात आणि मी आपल्या जेवणाची वाट बघते. कारण की आज सकाळपासून आहे ना घाई गडबडीमध्ये असं छान व्यवस्थित जेवण झालेलं नाही आहे. दुपारीसुद्धा घाई गडबडीत जेवण झालं आहे. तर आता मला भरपूर भूक लागली आहे. बघता बघता आता इथे जेवणसुद्धा आलेलं आहे आणि भरपूर मस्त दिसतंय, टेम्पटिंग वाटतंय. आरवने ना स्वतःसाठी छान असे नूडल्स मागवले, तर तो छान असे नूडल्स एन्जॉय करते. तोपर्यंत मी मस्तपैकी मोमोवर ताव मारून घेते. तर चला जेवण करते आणि मग तुम्हाला भेटते. Happy birthday, happy birthday, Aru. Thank you. सो निघालोय फायनली आम्ही रेस्टॉरंट मधनं. मस्तपैकी जेवण एन्जॉय केलेलं आहे. खूप छान होतं. रेस्टॉरंटची सर्व्हिस तर खूपच भारी होती. आणि जसं की तुम्ही बघितलं सगळ्यात शेवटी त्यांनी आरवचा बर्थडे पण तिथे सेलिब्रेट केला, सरप्राईज. सो खूप छान वाटलं, छान सेलिब्रेशन झालं. इंडियन रेस्टॉरंट होतं आणि त्यांचे ओनर सुद्धा खूप चांगले होते. त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग मस्तपैकी आरवचा वाढदिवस खूप छान सेलिब्रेट केला त्यांनी. जसं त्यांना माहिती पडलं की आज आरवचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा गेलो होतं. सो असा होता आमचा मस्तपैकी एक्सपिरियन्स रेस्टॉरंटचा. सो आता निघालोय घरी जाण्यासाठी. आता झाली रात्र, जवळपास 8 वाजलेले आहेत आणि घरच्या दिशेने निघालोय आम्ही. आणि तुम्हाला खरं सांगू का, आजचा दिवस सकाळपासून एवढा पाऊस पडत होता आणि चक्क पाऊस थांबलेला आहे आता. आणि मित्रांनो संध्याकाळच्या 5 वाजल्यापासून पाऊस पडत नाहीये. एकदम म्हणजे रिमझिम होता थोडा वेळ आणि त्यानंतर अजिबात पाऊस नाही. आता सगळं ड्राय झालेलं आहे आणि मला खूप जास्त गिल्टी होते. आरवची बर्थडे पार्टी कॅन्सल करून लास्ट मोमेंटला. बट एनिवेज आम्ही त्याचा वाढदिवस खूप चांगला सेलिब्रेट करायचा प्रयत्न केलाच आहे. सो वी आर हॅपी आणि तो तर खूप जास्तच खुश आहे, नो डाऊट. कारण की त्याच्यासाठी सगळं काही केलं आणि त्याला सगळं कळतं आता. सो ही इज ऑल्सो व्हेरी हॅपी टुडे. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आजचा आरवचा वाढदिवसाचा दिवस छान आनंदाने सेलिब्रेट केलेला आहे आणि आय होप तुम्हाला हे बघायला आवडलंय. तर मी हा व्लॉग आता इथेच संपवते आणि तुम्हाला लवकर भेटेन नवीन व्लॉग मध्ये. मी या रविवारी व्लॉग याच्यासाठीच अपलोड केला नाही कारण की वाढदिवसाचा व्लॉग येणारच होता. तर म्हटलं की चला वाढदिवसाचाच व्लॉग अपलोड करेन. आज नाही तर उद्या मी हा लगेच व्हिडिओ एडिट करणार आहे आणि अपलोड करणार आहे आरवच्या वाढदिवसाचा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. नवीन आहात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असाच तुमचा आशीर्वाद आमच्या मागे सदैव असू द्या. तर मी भेटेन तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.